हॅलो एव्हरीवन. नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहे जनरेशन ऑफ कम्प्युटर्स. कम्प्युटर जनरेशन कशावरती डिपेंड्स असतात तर वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत. मग वेगवेगळ्या इयरमध्ये वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीवरती कम्प्युटरचे काय झाले आहेत, वेगवेगळे जनरेशन्स डेव्हलप झालेले आहेत. कम्प्युटर जनरेशन इज बेस्ड ऑन द मेजर टेक्नॉलॉजी चेंजेस इन कम्प्युटर ऑकर्ड लाईक यूज ऑफ व्हॅक्यूम ट्यूब्स. मग त्याच्यामध्ये व्हॅक्यूम ट्यूब्स, ट्रान्झिस्टर, मायक्रो प्रोसेसर अशा प्रकारे त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत गेल्या आणि अशा प्रकारचे त्याचे आपण जनरेशन्स बघणार आहेत. ॲज ऑफ 2020 पर्यंत देअर आर 5 जनरेशन ऑफ कम्प्युटर. 2020 पर्यंत कम्प्युटरचे एकूण 5th जनरेशन आहेत. मग त्याच्यामध्ये रिव्ह्यू इच ऑफ जनरेशन बिलो फॉर मोर इन्फॉर्मेशन. त्या प्रत्येकाची इन्फॉर्मेशन आणि एक्झाम्पल आपण डीपमध्ये बघणार आहे. मग त्याच्यामध्ये 5 जनरेशन आहेत, त्यांनी नावं पण तशीच दिलेली आहेत. फर्स्ट जनरेशनचा पिरियड आहे 1940 to 1956. सेकंड जनरेशनचा पिरियड आहे 1956 to 1963. थर्ड जनरेशनचा पिरियड आहे 1964 to 1971. ह्याच्यावरती MCQ क्वेश्चन विचारले जाऊ शकतात बघा. फोर्थ जनरेशनचा पिरियड आहे 1972 to 2010 आणि 5th जनरेशनचा पिरियड आहे 2010 टू प्रेझेंट. आत्तापर्यंतचा हा 5th जनरेशनचा आपला पिरियड आहे. त्याच्यामध्ये आपण 1 by 1 डीपमध्ये बघूया. फर्स्ट जनरेशन, त्याच्यामध्ये बघा इंट्रोडक्शन आणि एक्झाम्पल आपण प्रत्येक जनरेशनचं बघणार आहे. जास्त डीपमध्ये आपण बघणार नाही, फक्त आपल्याला बेसिक त्याची इन्फॉर्मेशन पाहिजे. त्याच्यामध्ये द पिरियड ऑफ फर्स्ट जनरेशन इज 1940 to 1956. हा कन्सिडर केलेला आहे फर्स्ट जनरेशनचा पिरियड. मग त्याच्यामध्ये कुणी शोध लावला फर्स्ट जनरेशन कम्प्युटरचा तर JP एक्टर्ट आणि JW माउची इन्व्हेंटेड द फर्स्ट सक्सेसफुल इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर. फर्स्ट सक्सेसफुल इलेक्ट्रॉनिक कम्प्युटरचा शोध ह्या 2 सायंटिस्टनी लावलेला आहे. त्यालाच काय म्हटलं जातं, ENIAC. ENIAC स्टँड्स फॉर इलेक्ट्रॉनिक न्यूमरिक इंटिग्रेटेड अँड कॅल्क्युलेटर्स. त्याच्यामध्ये काय होत होती, इलेक्ट्रॉनिक न्यूमरिक इंटिग्रेटेड अँड कॅल्क्युलेटर्स, त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन्स होत होती. द फर्स्ट जनरेशन कम्प्युटर वे आर डेव्हलप्ड बाय युझिंग व्हॅक्यूम ट्यूब्स आणि थर्मोनिक वॉल्व मशीनचा यूज करून काय केलेत, फर्स्ट जनरेशन कम्प्युटर्स डेव्हलप केले आहेत. व्हॅक्यूम ट्यूब्स बघा अशा प्रकारच्या होत्या. त्यामुळे थोडक्यात फर्स्ट जनरेशन कम्प्युटर होता त्याला काय लागत होती, एक व्हॅक्यूम ट्यूब्स ह्या किती मोठे आहेत त्याच्यामुळं एखादी रूमच त्यासाठी स्पेसिफिक कम्प्युटरसाठी लागत. आता कसं एका टेबलवरती आपलं मशीन कम्प्युटर बसतोय, पण आता सुरुवातीच्या काळामध्ये फर्स्ट जनरेशनमध्ये काय होत होतं, एका मोठ्या रूममध्ये कम्प्युटर्स त्याची बिग साईज होती, त्यामुळे कम्प्युटरला काय लागत होता, स्पेस जास्त लागत होता. त्या रूममध्ये त्याची डेव्हलपमेंट झालेली आहे. द इनपुट ऑफ दिस सिस्टीम वॉज बेस्ड ऑन पंच्ड कार्ड्स आणि पेपर टेप. पंच्ड कार्ड्स काय करतात, डेटा आणि इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये कॅप्चर करण्याचं काम करतात. त्याच्या थ्रू काय व्हायचं, कम्प्युटरला इनपुट मिळत होतं. पंच्ड कार्ड्स म्हणजे आपलं कार्ड्स म्हणजे आता आपण कसं मेमरी कार्ड वगैरे मोबाईलमध्ये इन्सर्ट करतो अशा प्रकारचे कार्ड्स होते. ते आपल्याला काय करावे लागत होते, कम्प्युटरमध्ये इन्सर्ट करावे लागत होते. पेपर टेप म्हणजे काय, जसं आपला टेप असतो तशा प्रकारचं पेपर असतं. त्याच्या थ्रू डेटा आणि इन्फॉर्मेशन काय केले जात होते, इनपुट केली जात होती किंवा रीड केली जात होती. हाऊएव्हर द आउटपुट वॉज डिस्प्लेड ऑन प्रिंटआउट्स. मग अशा प्रकारे डेटा आणि इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये पंच करून तुम्हाला काय होत होतं, जो काही डेटा आउटपुट पाहिजे ते प्रिंटआउटवरती डिस्प्ले होत होतं. द फर्स्ट जनरेशन कम्प्युटर वर्कड ऑन बायनरी कोडेड कन्सेप्ट. फर्स्ट जनरेशन पासूनच काय बायनरी कोडेड कन्सेप्टचा यूज केला जातो. त्याच्यामध्ये बायनरी कोडेड म्हणजे काय, दॅट इज लँग्वेज आणि 0 to 1. तुम्हाला माहितीच आहे, कम्प्युटरला फक्त काय माहित असतं, बायनरी नंबर्स माहित असतात, 0 आणि 1. कळतंय. काय पिरियड आहे त्याचा, 1940 to 1956 हा पिरियड आहे फर्स्ट जनरेशनचा. तो ह्या 2 सायंटिस्टनी इन्व्हेंट केलाय, JP एक्टर आणि माउची. त्यांनी हा सक्सेसफुल इलेक्ट्रॉनिक कम्प्युटरचा शोध लावला. त्यामुळे त्याला काय म्हणतोय आपण ENIC स्टँड्स फॉर इलेक्ट्रॉनिक न्यूमरिक इंटिग्रेटेड अँड कॅल्क्युलेटर. तर फर्स्ट जनरेशन कम्प्युटर डेव्हलप्ड बाय युझिंग कशा थ्रू डेव्हलप केला तर व्हॅक्यूम ट्यूब आणि थर्मोनिक वॉल्व मशीन थ्रू डेव्हलप केलेला आहे. इनपुट कशा थ्रू मिळत होता तर पंच्ड कार्ड्स आणि पेपर टेप थ्रू. त्याच्या थ्रू आपल्याला काय करत होतो, आपण आउटपुट डिस्प्ले करत होतो प्रिंटआउट पेजेसवरती. फर्स्ट जनरेशनमध्ये कशाचा यूज केला जात होता तर बायनरी कोडेड कन्सेप्टचा यूज केला जातो. बायनरी नंबर्स म्हणजे कोणते, 0 आणि 1. त्याचे एक्झाम्पल्स आहेत बघा, फ्यू एक्झाम्पल्स आहेत. ENIAC म्हणजेच काय, इलेक्ट्रॉनिक न्यूमरिक इंटिग्रेटेड अँड कॅल्क्युलेटर्स. ENIC, EWVAC ह्याचे प्रत्येकाचे लॉंग फॉर्मची तुम्हाला काय आवश्यकता नाही, फक्त हे काय आहेत, कम्प्युटर्स आहेत. त्या जनरेशनमध्ये अशा प्रकारचे कम्प्युटर्स यूज केले जातात. आता कसं तुम्ही यूज करताय HPचा, डेलचा, तशा प्रकारे हे काय आहेत, कम्प्युटरची नाव आहेत. EDVAC, UNIVAC, IBM 701, IBM
650 अशा प्रकारचे काय आहेत हे मशीन्स आहेत. हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. नेक्स्ट आपण बघूया सेकंड जनरेशन. सेकंड जनरेशनचा पिरियड काय आहे? द पिरियड ऑफ सेकंड जनरेशन is 1956 to 1963. Second generation computer was based on transistor instead of vacuum tube. ह्याच्यामध्ये काय केलं जातं? इन्स्टेड ऑफ ट्रान्झिस्टर काय केला? इन्स्टेड ऑफ व्हॅक्यूम ट्यूब्स ह्याच्यामध्ये यूज केलेला आहे. द सेकंड जनरेशन कम्प्युटर वेअर डेव्हलप्ड बाय युझिंग ट्रान्झिस्टर टेक्नॉलॉजी. फर्स्ट जनरेशनमध्ये कशाचा यूज केला होता? व्हॅक्यूम ट्यूबचा. व्हॅक्यूम ट्यूब मोठ्या होत्या त्यामुळे त्याला त्याची साईज पण काय होती? जास्त होती आणि स्पेस पण त्याला जास्त लागत होता. त्याच्यापेक्षा ॲज कम्पेअर टू फर्स्ट जनरेशन सेकंड जनरेशनमध्ये काय टेक्नॉलॉजी यूज केली? तर ट्रान्झिस्टर टेक्नॉलॉजी यूज केली. इन कम्पॅरिझन टू द फर्स्ट जनरेशन द साईज ऑफ सेकंड जनरेशन वॉज स्मॉल. त्याच्यामध्ये व्हॅक्यूम ट्यूब्स होते त्यामुळे त्याची साईज मोठी होती. आता ह्याच्यामध्ये ट्रान्झिस्टर यूज केलेले आहेत त्यामुळे ह्याची साईज ॲज कम्पेअर टू फर्स्ट जनरेशन सेकंड जनरेशनची साईज कशी झाली? स्मॉल झाली. इन कम्पॅरिझन टू कम्प्युटर ऑफ द फर्स्ट जनरेशन द कम्प्युटिंग टाईम टेकन बाय कम्प्युटर ऑफ सेकंड जनरेशन वॉज लेस. ह्याच्यामध्ये जे काही कम्प्यूट करण्यासाठी टाईम लागत होतं ते पण ॲज कम्पेअर टू फर्स्ट जनरेशन काय लेस आहे. त्याची एक्झाम्पल्स बघा. हनीवेल 400, IBM 709 फोन. IBMचा लॉंग फॉर्म आहे इंटरनॅशनल बिझनेस मशीन्स. बिझनेससाठी ह्या मशीन्स यूज केल्या जातात बघा. इंटरनॅशनल बिझनेस मशीन या सेकंड जनरेशनमध्ये यूज केल्या जातात. CDC 1604, CDC 3600 आणि UNIVAC 1108. कळतंय? आपल्याला फक्त कम्पॅरेटिव्हली बघायचं आहे. सेकंड जनरेशन पिरियड्स लक्षात ठेवा आणि त्याच्यामध्ये काय टेक्नॉलॉजी यूज केलं एवढंच लक्षात ठेवा. हेच इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. सेकंड जनरेशनचा पिरियड आहे 1956 to 1963. त्याच्यामध्ये काय यूज केलं आहे? ट्रान्झिस्टर टेक्नॉलॉजीचा यूज केलेला आहे. ॲज कम्पेअर टू फर्स्ट जनरेशन त्याची साईज पण कशी आहे? स्मॉल आहे आणि त्याची कम्प्युटिंग टाईम टेकन जे त्यासाठी कम्प्यूट करण्यासाठी जे टाईम लागणार आहे ते पण ॲज कम्पेअर टू फर्स्ट जनरेशन काय लेस आहे. एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. एक्झाम्पल्स पण MCQ साठी विचारली जाऊ शकतात. थर्ड जनरेशनचा पिरियड काय आहे? 1964 to 1971. दिस कम्प्युटर वेअर बेस्ड ऑन इंटिग्रेटेड सर्किट. ICचा यूज करून इंटिग्रेटेड सर्किटचा यूज करून ह्या थर्ड जनरेशनमध्ये काय केलेले आहेत? कम्प्युटर्स डेव्हलप केलेले आहेत. ICचा शॉर्ट फॉर्म काय? ICचा लॉंग फॉर्म काय? इंटिग्रेटेड सर्किट. इंटिग्रेटेड सर्किट वॉज कुणी डेव्हलप केलं आहे? इन्व्हेंटेड बाय रॉबर्ट नॉइस अँड जॅक किल्बी इन 1958 to 19. ह्या पिरियडमध्ये काय केलं आहे त्यांनी? ICचा इंटिग्रेटेड सर्किटचा शोध लावलेला आहे. आता इंटिग्रेटेड सर्किट ट्रान्झिस्टर हे काय आहे ते तुम्ही सगळं फिजिक्समध्ये बघितलेलं आहे त्यामुळे परत काय एक्सप्लेन करायची गरज नाही. IC वॉज अ सिंगल कॉम्पोनंट कंटेनिंग नंबर ऑफ ट्रान्झिस्टर्स. ह्याच्यामध्ये सिंगल कॉम्पोनंट्स असणार आहेत. ते काय त्याच्या सिंगल कॉम्पोनंट्स असणार आहेत ते काय कंटेन करणार आहेत? तर वेगवेगळे ट्रान्झिस्टर कंटेन करणार आहेत. इन कम्पॅरिझन टू द कम्प्युटर ऑफ सेकंड जनरेशन प्रत्येक जसं ॲडव्हान्स जनरेशन होत गेले तसं त्याची साईज काय होत गेल्या? कमी होत गेल्या. त्यामुळे आपण कम्पॅरेटिव्हली बघायला लागलोय. सेकंड जनरेशनला कम्पेअर करतात साईज ऑफ कम्प्युटर ऑफ थर्ड जनरेशन ही काय त्याच्यापेक्षा स्मॉल आहे थर्ड जनरेशनची. कम्प्युटिंग टाईम टेकन बाय कम्प्युटर ऑफ द थर्ड जनरेशन. टाईम टेकन पण काय आहे ह्याचं कम्प्यूट करण्याचा सेकंड जनरेशनपेक्षा लेस आहे. द थर्ड जनरेशन कम्प्युटर कन्झ्युम्ड हा काय करणार आहे? लेस पॉवर कन्झ्युम करणार आहे आणि त्याच्यापासून जी हीट जनरेट होणार आहे ती पण कशी असणार आहे? लेस असणार आहे. द मेंटेनन्स कॉस्ट ऑफ द कम्प्युटर इन थर्ड जनरेशन वॉज ऑल्सो लो. त्यामुळं ह्याचं पॉवर ह्याला कमी लागणार आहे आणि ह्याच्यापासून हीट पण कमी जनरेट होणार आहे त्यामुळे ह्याची प्राइस पण कशी असणार आहे? कॉस्ट पण कशी असणार आहे? ॲज कम्पेअर टू फर्स्ट अँड सेकंड जनरेशन प्राइस इज लो, कॉस्ट इज लो. द कम्प्युटर सिस्टीम ऑफ द थर्ड जनरेशन वॉज इझियर फॉर कमर्शियल यूज. कमर्शियल यूजमध्ये ह्याचा इझीपणे यूज केला जाऊ शकतो. थर्ड जनरेशनमधल्या कम्प्युटरचा इझीपणे यूज तुम्ही कमर्शियल यूजसाठी करू शकता. त्याची एक्झाम्पल्स बघा. PDP 8, PDP 11, ICL 2900, IBM 360, IBM 370. फक्त आपल्याला पिरियड लक्षात ठेवायचं आणि त्याच्यामध्ये कोणती टेक्नॉलॉजी किंवा काय यूज केलेला आहे. थर्ड जनरेशनचा पिरियड काय? 1964 to 1971. ह्याच्यामध्ये कशाचा यूज केला आहे? तर इंटिग्रेटेड सर्किटचा यूज केला. इंटिग्रेटेड सर्किट कुणी डेव्हलप केलेले आहेत? इन्व्हेंट केलेले आहेत तर रॉबर्ट नॉइस आणि जॅक किल्बी यांनी यूज केलेले आहेत. कधी? 1958 to 1959. त्याच्यामध्ये नंबर ऑफ ट्रान्झिस्टरचा सुद्धा यूज केलेला आहे.
ॲज कम्पेअर टू सेकंड जनरेशन ह्याची साईज पण लो आहे आणि टाईम कम्प्युटिंगसुद्धा ह्याचं लेस आहे. हा काय करणार आहे, लेस पॉवर कंझ्युम करणार आहे. त्याची हीट पण, त्याच्यापासून जनरेट होणारी हीट पण कशी आहे, लेस आहे. त्यामुळे मेंटेनन्स कॉस्ट ऑफ कम्प्युटर ही काय लो आहे. ह्या कम्प्युटरचा यूज तुम्ही ह्या जनरेशनमधल्या कम्प्युटरचा यूज तुम्ही कशासाठी करताय, तर कमर्शियल यूजसाठी करू शकताय. नेक्स्ट आहे फोर्थ जनरेशन. फोर्थ जनरेशनचा पिरियड आहे 1970 टू 2010. 1972 ते 2010 पर्यंत ह्या पिरियडमध्ये काय झालेत, फोर्थ जनरेशनचे कम्प्युटर डेव्हलप झाले आहेत. फोर्थ जनरेशन कम्प्युटर वॉज डेव्हलप्ड बाय युझिंग मायक्रो प्रोसेसर टेक्नॉलॉजी. फक्त तुम्हाला पिरियड्स आणि त्याच्यामध्ये कोणती टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे ध्यानात ठेवायचे. ह्याच्यामध्ये कोणती टेक्नॉलॉजी यूज केली आहे, मायक्रो प्रोसेसर टेक्नॉलॉजी. मायक्रो प्रोसेसर इज युज्ड इन अ कम्प्युटर फॉर एनी लॉजिकल आणि अॅरिथमेटिक फंक्शन. अॅरिथमेटिक आणि लॉजिकल फंक्शन्स परफॉर्म करण्यासाठी या मायक्रो प्रोसेसरचा यूज केला जातो. ग्राफिकल यूजर इंटरफेस टेक्नॉलॉजी वॉज एक्सप्लोटेड टू ऑफर मोअर कम्फर्ट टू युजर्स. ह्याच्यामध्ये ग्राफिकल युजर टेक्नॉलॉजीचा पण यूज केलेला आहे. काय तर आपल्याला डेटा ॲक्सेस करायचा असेल तर त्यासाठी. एक्सप्लोटेड म्हणजे काय करायचं, ॲक्सेस करायचं. त्यासाठी तुम्ही ह्याच्यामध्ये मायक्रो प्रोसेसर थ्रू काय करू शकताय, डेटा ॲक्सेस करू शकताय. बाय कमिंग टू फोर्थ जनरेशन कम्प्युटर बिकम व्हेरी स्मॉल इन साईज. ह्याची सुद्धा थर्ड जनरेशनपेक्षा साईज कशी असणार आहे, व्हेरी स्मॉल असणार आहे. द मशीन ऑफ फोर्थ जनरेशन स्टार्टेड जनरेशन व्हेरी लो अमाऊंट ऑफ हीट. ह्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यापेक्षा थर्ड जनरेशनपेक्षा लो अमाऊंट ऑफ हीट असणार आहे. इट इज मस्ट फास्ट अँड ॲक्युरसी बिकम्स मोर रिलायबल. हे कसे आहेत, व्हेरी फास्ट आणि ॲक्युरसी ही कशी आहे, रिलायबल आहे. द प्रोडक्शन कॉस्ट रिड्यूस्ड टू व्हेरी लो इन कम्पॅरिझन टू प्रिव्हियस जनरेशन. ह्याची प्रोडक्शन कॉस्ट सुद्धा काय, प्रिव्हियस जनरेशन्सपेक्षा व्हेरी लो आहे. इट बिकम्स अवेलेबल फॉर कॉमन पीपल ॲज वेल. म्हणजे हे फोर्थ जनरेशनमधले जे कम्प्युटर्स आहेत जे आत्ता सध्या आपण यूज करतोय ते कुणासाठी आहेत, बिकम अवेलेबल फॉर कॉमन पीपल ॲज वेल. सगळ्या ऑल पीपलसाठी हे काय आहेत, फोर्थ जनरेशनमधले मशीन्स अवेलेबल आहेत. त्याची एक्झाम्पल्स बघा, IBM 4341, DEC 10 आणि स्टार 100 PUP 11. कळते फोर्थ जनरेशनचा पिरियड आणि टेक्नॉलॉजी लक्षात ठेवा. 1972 टू 2010 त्याच्यामध्ये मायक्रो प्रोसेसर टेक्नॉलॉजी यूज केल्या. मायक्रो प्रोसेसर्स म्हणजे काय असणार आहे, ह्याच्या थ्रू तुम्ही लॉजिकल आणि ॲरिथमेटिक कॅल्क्युलेशन्स परफॉर्म करू शकताय. त्याच्यामध्ये ग्राफिकल युजर इंटरफेस टेक्नॉलॉजी यूज केल्या. त्याच्या थ्रू तुम्ही काय करणार आहे, डेटा इझिली ॲक्सेस करू शकताय. ॲज कम्पेअर टू प्रिव्हियस जनरेशन्स त्याची साईज कशी आहे, स्मॉल आहे. त्याच्यापासून जी हीट मिळणार आहे ती सुद्धा काय आहे, लो अमाऊंट ऑफ हीट आहे. त्याच्यामध्ये ह्याचा स्पीड सुद्धा काय फास्ट आहे. ॲक्युरेसी ह्याची रिलायबल आहे. ॲज कम्पेअर टू अदर जनरेशन्स ह्याची कॉस्ट पण काय आहे, व्हेरी लो आहे. आणि हे कॉमन पीपल्स काय करू शकतात, यूज करू शकतात. कॉमन पीपलसाठी हे फोर्थ जनरेशनमधले मशीन्स आहेत ते काय आहेत, इझिली अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. नेक्स्ट फिफ्थ जनरेशन. फिफ्थ जनरेशनचा पिरियड काय आहे, 2010 टू आत्तापर्यंत 2010 पासून आता 2021 सुरू झाले तिथंपर्यंतचा हा फिफ्थ जनरेशनचा पिरियड आहे. त्याच्यामध्ये दिस जनरेशन इज बेस्ड ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हे जनरेशन कशावरती, कुठल्या टेक्नॉलॉजीवरती डिपेंड आहे, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ह्याचा शॉर्ट फॉर्म आहे AI. ह्याला AI म्हटलं जातं. द एम ऑफ फिफ्थ जनरेशन इज टू मेक ए डिव्हाइस which could respond natural language input, are capable of learning and self-organization. थ्रू सेल्फ ऑर्गनायझेशन तुम्ही करू शकताय. दिस जनरेशन इज बेस्ड ऑन ULSI. ULSIचा लॉंग फॉर्म आहे अल्ट्रा लार्ज स्केल इंटिग्रेशन टेक्नॉलॉजी रिझल्टिंग द प्रोडक्शन ऑफ मायक्रोप्रोसेसर चिप्स हॅव्हिंग 10 मिलियन इलेक्ट्रॉनिक्स कम्पोनंट. मायक्रोप्रोसेसर सारखं ह्याच्यामध्ये चिप्स आहेत हॅव्हिंग 10 मिलियन्स इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स. 10 मिलियन्स इतके इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स तुम्ही काय करू शकता, ॲट अ टाइम यूज करू शकता. बाय द टाइम कम्प्युटर जनरेशन वॉज बिईंग कॅटेगराइज्ड ऑन द बेसिस ऑफ हार्डवेअर ओनली. आतापर्यंत काय होतं, ह्याच्यामध्ये फक्त हार्डवेअर कंपोनंट यूज केले जात होते. बट द फिफ्थ जनरेशन टेक्नॉलॉजी ऑल्सो इन्क्लुडेड सॉफ्टवेअर. आतापर्यंत जे आपण 4 जनरेशन बघितले त्याच्यामध्ये फक्त हार्डवेअर कंपोनंट्स यूज केले जात होते. तर आता फिफ्थ जनरेशनमध्ये आपण कशाचा काय इन्क्लूड करणार आहे, तर सॉफ्टवेअर्स इन्क्लूड करणार आहे. जसे आत्ता आपण करतोय सॉफ्टवेअर करतो की नाही, मशीनवर सॉफ्टवेअर इन्स्टॉल कुठलेही आपल्याला हवेत ते, तशा प्रकारचे सॉफ्टवेअर आपण फिफ्थ जनरेशनच्या कम्प्युटरमध्ये यूज करतोय. द कम्प्युटर ऑफ द फिफ्थ जनरेशन हॅड हाय कपॅबिलिटी अँड लार्ज मेमरी कॅपॅसिटी. ह्याची कॅपॅबिलिटी पण हाय आणि त्याची मेमरी स्टोरेज करण्याची कॅपॅसिटी पण काय
लार्ज आहे. द वर्किंग विथ कम्प्युटर ऑफ दिस जनरेशन वॉज फास्ट अँड मल्टीटास्क कुड बी परफॉर्म सायमल्टेनियसली. ह्या जनरेशनचे ॲक्युरसी कशी आहे, फास्ट आहे, ह्याचं वर्किंग फास्ट आहे आणि एकच टास्क मल्टिपल टास्क तुम्ही सायमल्टेनियसली परफॉर्म करू शकताय. फॉर एक्झाम्पल काय तर तुम्ही डाउनलोड करताय ॲट अ टाईम, त्याच टायमिंगला तुम्ही तुमचं वर्क, तुमची प्रेझेंटेशन्स वगैरे काय बनवायचे असतील किंवा डॉक्युमेंटेशन काय बनवायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही बनवू शकताय. म्हणजे मल्टिपल टास्क तुम्ही एकाच टायमिंगला काय करू शकता, ह्याच्यामध्ये परफॉर्म करू शकताय. सम ऑफ द पॉप्युलर ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी ऑफ द 5th जनरेशन इन्क्लूड आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ह्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्वांटम कम्प्युटेशन, नॅनो टेक्नॉलॉजी, पॅरलेल प्रोसेसिंग अशा प्रकारच्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीसुद्धा ह्या 5th जनरेशनमध्ये यूज केलेले आहेत. त्याचे एक्झाम्पल्स बघा, डेस्कटॉप जे आपण कॉलेजमध्ये यूज करतो, लॅपटॉप्स म्हणजे जे आपण घरी यूज करतो, नोटबुक, अल्ट्राबुक आणि क्रोमबुक अशा प्रकारचे वेगवेगळे हे 5th जनरेशनचे एक्झाम्पल आहेत. कळतंय 5th जनरेशन इम्पॉर्टंट आहे बघा. सेपरेट प्रत्येकावरती शॉर्ट नोट विचारली जाईल किंवा एखादा बिग क्वेश्चन विचारला जाईल किंवा ह्याच्यावरती तुम्हाला MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चनही विचारले जातील. त्यामुळे तुम्ही त्याचा पिरियड आणि त्या जनरेशनमध्ये कोणती टेक्नॉलॉजी यूज केला हे लक्षात ठेवायचं आहे. 2010 पासून आत्तापर्यंत हा 5th जनरेशनचा पिरियड आहे. त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स यूज केलेला आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा फक्त वरच्या 4 जनरेशनमध्ये फक्त हार्डवेअर कंपोनंट्स यूज केले होते. त्या 5th जनरेशनमध्ये सॉफ्टवेअर सुद्धा इन्क्लूड केलेलं आहे. त्याच्यामध्ये 5th जनरेशनची कॅपॅसिटी काय आहे, त्याच्यामध्ये लार्ज अमाऊंट ऑफ डेटा स्टोअर करू शकताय तुम्ही. त्याचं जनरेशन कसं आहे, व्हेरी फास्ट आहे. मल्टिपल टास्क तुम्ही सायमल्टेनियसली परफॉर्म करू शकताय. त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्वांटम कम्प्युटेशन, नॅनो टेक्नॉलॉजी, पॅरलेल प्रोसेसिंग अशा प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा सुद्धा यूज केलेला आहे. ह्याचे एक्झाम्पल्स बघा, डेस्कटॉप, लॅपटॉप, नोटबुक, अल्ट्राबुक आणि क्रोमबुक अशा प्रकारचे मशीन्स किंवा इन्स्ट्रुमेंट्स ह्याच्या थ्रू काय झालेले आहेत, डेव्हलप झालेले आहेत. नेक्स्ट पॉईंट आपण पुढच्या लेक्चरला बघूया. थँक्यू.